नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर TET परीक्षा, टेट परीक्षा, सरळ सेवेच्या परीक्षा तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तर चला पाहूया प्रश्न. प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय पहा. 1 प्रतापगड, 2 शिवनेरी, 3 सिंहगड, 4 रायगड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिवनेरी. याविषयीची माहिती पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुढचा प्रश्न पहा. 2 पुण्याच्या नैऋत्येस कानद खोऱ्यात कोणता किल्ला आहे? पर्याय पहा. 1 प्रतापगड, 2 रायगड, 3 तोरणा, 4 राजगड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तोरणा. तोरणा किल्ल्याविषयीची माहिती पहा. पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटर अंतरावर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी हा किल्ला निवडला होता. हा किल्ला प्रचंड मोठा असल्यामुळे महाराजांनी याला प्रचंडगड असे नाव दिले. पुढचा प्रश्न पहा. 3 शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी टिंबटिंब हा किल्ला होता. पर्याय पहा. 1 रायगड, 2 शिवनेरी, 3 राजगड, 4 कोंढाणा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजगड. राजगडविषयी माहिती पहा. शिवाजी महाराजांनी तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुमदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. या किल्ल्याची रचना अत्यंत दुर्गम असून त्यावर पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी अशा 3 महत्त्वाच्या माच्या आहेत. राजगड हे सलग 26 वर्षे स्वराज्याचे मुख्य केंद्र होते. पुढचा प्रश्न पहा. 4 शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? पर्याय पहा. 1 फारसी, 2 संस्कृत, 3 पाली, 4 मराठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संस्कृत. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 4थीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 6 स्वराज्याची स्थापना यामध्ये शिवरायांच्या राजमुद्रेविषयी माहिती आहे. शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. ती मुद्रा म्हणजे प्रतिपचंद्र लेखेव वर्धीर विष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशयशा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्पच होता. त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत असेत, परंतु शिवरायांची राजमुद्रा जी होती ती संस्कृत भाषेत होती. पुढचा प्रश्न पहा. 5 झुंजार माची व बुधला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत? पर्याय पहा. 1 तोरणा, 2 राजगड, 3 रायगड, 4 प्रतापगड.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तोरणा. तोरणा किल्ल्याविषयी माहिती पहा. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटर अंतरावर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या आहेत, एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आणि लढाऊ आहे. पुढचा प्रश्न पहा. 6. मुरुमदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? हा प्रश्न 2013च्या TET पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 राजगड विशाळगड, 2 विशाळगड राजगड, 3 रायगड प्रतापगड, 4 प्रतापगड राजगड. या ठिकाणी आपल्याला मुरुमदेव किल्ला आणि खेळणा किल्ला यांची अनुक्रमे नावे असलेला पर्याय निवडायचा आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजगड विशाळगड. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 5 स्वराज्य स्थापना. शिवाजी महाराजांनी तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुमदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी. तर खेळणा किल्ल्याविषयीची माहिती पहा. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्यास त्यांनी विशाळगड असे नाव दिले. पुढचा प्रश्न पहा. 7. शिवरायांच्या काळातील घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित संबोधन किंवा पद कोणते? पर्याय पहा. 1 बारगीर, 2 नाईक, 3 जुमलेदार, 4 हवालदार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बारगीर. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 7 स्वराज्याचा कारभार. लष्करी व्यवस्था. महाराजांच्या लष्कराची विभागणी 2 भागांमध्ये होती. एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. पायदळात हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत. पायदळाच्या प्रमुखास सरनौबत म्हणत. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होते, एक शिलेदार आणि दुसरा बारगीर. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत, तर बारगीरला सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात. घोडदळात बारगीरांची संख्या अधिक होती. घोडदळातही अधिकाऱ्यांची श्रेणी पायदळासारखीच असत. सरनौबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. नेतोजी पालकर, प्रतापराव गुज्जर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनौबत प्रसिद्ध होते. पुढचा प्रश्न पहा. 8. शिवरायांच्या काळातील बारगीर हे संबोधन किंवा पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? हा प्रश्न 2021च्या TET पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 घोडदळ, 2 पायदळ, 3 आरमार दल, 4 हेर खाते. या ठिकाणी हा प्रश्न थोडा फिरवून विचारण्यात आलेला आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घोडदळ. पुढचा प्रश्न पहा. 9. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब या दिवशी झाला. पर्याय पहा. 1 6 जून 1664, 2 6 जून 1670, 3 6 जून 1674, 4 6 जून 1677. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 जून 1674. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 6 मुघलांशी संघर्ष. मित्रांनो, राज्याभिषेक या घटकावर वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, म्हणून ही माहिती तुम्ही अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवा.
तर बघा, राज्याभिषेक सतत 30 वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता व सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले. यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला. या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. ते आता शककर्ते झाले. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याच्या होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत. तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला. यालाच राजव्यवहार कोश असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. 10. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणते नाणे पाडण्यात आले? हा प्रश्न 2016च्या TET पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 तांब्याची शिवराई, 2 सोन्याची शिवराई, 3 सोन्याची मोहोर, 4 तांब्याची मोहोर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तांब्याची शिवराई. पुढचा प्रश्न पहा. 11. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला? पर्याय पहा. 1 भास्कर भट्ट बोरीकर, 2 मोरेश्वर पंडितराव, 3 पंडित गागाभट्ट, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंडित गागाभट्ट. पुढचा प्रश्न पहा. 12. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी पारशी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा टिंबटिंब हा ग्रंथ तयार करून घेतला. पर्याय पहा. 1 सभानीती, 2 बुद्धभूषणम, 3 राजव्यवहार कोश, 4 शिवभारत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजव्यवहार कोश. पुढचा प्रश्न पहा. 13. शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक का करून घेतला? पर्याय पहा. 1 पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज यांच्या सत्तेस आव्हान देण्यासाठी, 2 आदिलशाही व मुघल सत्तेस आव्हान देण्यासाठी, 3 राज्याभिषेक शक ही कालगणना सुरू करण्यासाठी, 4 स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी. पुढचा प्रश्न पहा. 14. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी इंग्रजांनी टिंबटिंब हा आपला वकील नजराना घेऊन पाठवला होता. पर्याय पहा. 1 रॉबर्ट, 2 वेलस्ली, 3 ऑक्झिंडेन, 4 ॲलन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्झिंडेन. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 4थीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 15 एक अपूर्व सोहळा. 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशातील वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्झिंडेन नावाचा आपला वकील नजराना घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमा झाले होते.
पुढचा प्रश्न पहा. 15. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय पहा. 1. रायगड, 2. प्रतापगड, 3. राजगड, 4. शिवनेरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रायगड. पुढचा प्रश्न पहा. 16. छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? हा प्रश्न 2019च्या TET पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. इनामे, 2. रोख पगार, 3. जहागिरी, 4. वतने. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रोख पगार. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 7 स्वराज्याचा कारभार. यामध्ये बघा, अष्टप्रधान मंडळ. महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. राज्याभिषेकाच्या सोयीसाठी त्यांनी 8 खात्यांमध्ये विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता. आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते. शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली होती. त्यांना इनामे किंवा वतने किंवा जहागिऱ्या दिल्या नाही, तर रोख पगार मात्र भरपूर दिला. पुढचा प्रश्न पहा. 17. खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे दर्शविणारी योग्य जोडी कोणती ते ओळखा. हा प्रश्न 2013 मध्ये TET पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. पंडितराव पत्रव्यवहार सांभाळणे, 2. अमात्य परराज्यांशी संबंध ठेवणे, 3. सचिव आज्ञापत्रे तयार करणे, 4. सुमंत जमा खर्च पाहणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सचिव आज्ञापत्रे तयार करणे ही योग्य जोडी आहे. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 7 स्वराज्याचा कारभार. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. मित्रांनो, अष्टप्रधान मंडळावर वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, म्हणून हा तक्ता तुम्ही व्यवस्थित पाठ करा. या ठिकाणी बघा, प्रधानाचे नाव दिलेलं आहे, त्यांचं पद दिलेलं आहे आणि त्या पदावर असलेल्या व्यक्तीला काय काम देण्यात आलेले होते त्याविषयीचे माहिती दिलेली आहे. तर पहा, मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते आणि प्रधानाचे काम होतं राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. 2. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते आणि अमात्याचे काम होतं राज्याचा जमाखर्च पाहणे. 3. अण्णाजी दत्तो हे सचिव होते आणि सचिवाचे काम होते सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. 4. दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री होते आणि मंत्रीचे काम होतं पत्रव्यवहार सांभाळणे. 4. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते आणि त्यांचे काम होतं सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे. 4. रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते आणि त्यांचे काम होतं परराज्यांशी संबंध ठेवणे. निराजीरावजी हे न्यायाधीश होते आणि त्यांचे काम होतं न्यायदान करणे. आणि 8. मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते आणि त्यांचे काम होतं धार्मिक पत्रव्यवहार पाहणे. पुढचा प्रश्न पाहूया. 18. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान व त्यांना मिळालेल्या पदाची खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय पहा. 1. निराजीरावजी न्यायाधीश, 2. अण्णाजी दत्तो अमात्य, 3. दत्ताजी वाकनीस मंत्री, 4. रामचंद्र डबीर सुमंत. या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अण्णाजी दत्तो.
कारण ते सचिव होते. पुढचा प्रश्न पहा 19 योग्य जोड्या जुळवा. हा प्रश्न 2025च्या TET पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा या ठिकाणी गट अ आणि गट ब दिलेला आहे. गट अ मध्ये बघा अ मंत्री, ब अमात्य, क सुमंत. गट ब मध्ये बघा त्यांची कामं दिलेली आहेत. 1 राज्याचा जमा खर्च पाहणे, 2 परराज्यांशी संबंध ठेवणे, 4 पत्रव्यवहार सांभाळणे. आणि पर्याय पहा. या ठिकाणी आपल्याला मंत्री व त्यांचं काम यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडायचं आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. या ठिकाणी पहा अ मंत्री पत्रव्यवहार सांभाळणे, ब अमात्य त्यांचं काम आहे राज्याचा जमा खर्च पाहणे आणि क सुमंत यांचं काम आहे परराज्यांशी संबंध ठेवणे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा 20 शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते? पर्याय पहा. 1 कान्होजी आंग्रे, 2 मायनाक भंडारी, 3 तुकोजी आंग्रे, 4 वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याविषयीची माहिती पहा. आरमार शिवाजी महाराज दूरदर्शी होते. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखले होते, म्हणून त्यांनी आरमार उभे केले. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते. महाराजांच्या आरमारात मायनाक भंडारी, दौलत खान, लय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. पुढचा प्रश्न पहा 21 भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? हा प्रश्न 2017च्या TET पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 टिपू सुलतान, 2 नवाब सिराज उद्दौला, 3 सम्राट अकबर, 4 राजा शिवछत्रपती. मित्रांनो आताच आपण याविषयीची माहिती पाहिली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजा शिवछत्रपती. पुढचा प्रश्न पहा 22 पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी केली असे कोण म्हणाले? पर्याय पहा. 1 संत तुकाराम, 2 शिवाजी महाराज, 3 रामदास स्वामी, 4 सभासद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिवाजी महाराज. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 7 स्वराज्याचा कारभार. त्यामध्ये सागरी किल्ले पहा. महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्त्व ओळखले. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्यांच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी सिद्धीला श देण्यासाठी राजापुरी समोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला. आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी केली. म्हणजे हे उद्गार शिवाजी महाराजांचे आहेत. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याविषयीची माहिती लक्षात असू द्या मित्रांनो, कारण की त्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न पहा 23 किल्ल्यावर धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी टिंबटिंब हा अधिकारी असे. पर्याय पहा. 1 सबनीस, 2 कारखानीस, 3 शिलेदार, 4 बारगीर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कारखानीस. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 7 स्वराज्याचा कारभार. स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला.
राजगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी किल्ले बांधले. किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस व कारखानीस असे अधिकारी असत. तेथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी जी होती ती कारखानीस या अधिकाऱ्यावर होती. पुढचा प्रश्न पहा. 24. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली आहे? हा प्रश्न 2021च्या TET पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. महात्मा ज्योतिबा फुले, 2. सुब्रमण्यम भारती, 3. रवींद्रनाथ टागोर, 4. सरोजिनी नायडू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सुब्रमण्यम भारती. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 आदर्श राज्यकर्ता. मित्रांनो, ही माहितीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. यावर सुद्धा प्रश्न वारंवार आलेले आहेत. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेले आहे. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहे असा प्रसंग कल्पून काव्यरचना केली आहे. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नाकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. भारतात सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झालेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. 25. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते असे कोणी म्हटले आहे? हा प्रश्न 2017च्या TET पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. महात्मा ज्योतिराव फुले, 2. पंडित जवाहरलाल नेहरू, 3. लाला लजपतराय, 4. रवींद्रनाथ टागोर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न पाहूया. 26. शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय पहा. 1. महात्मा ज्योतिबा फुले, 2. लाला लजपतराय, 3. सर जदुनाथ सरकार, 4. रवींद्रनाथ टागोर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सर जदुनाथ सरकार. पुढचा प्रश्न पहा. 27. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सन टिंबटिंबमध्ये पोवाडा लिहिला. पर्याय पहा. 1. 1865, 2. 1868, 3. 1869, 4. 1870. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1869. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 आदर्श राज्यकर्ता. त्यामध्ये बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सन 1869 मध्ये एक पोवाडा केला आणि त्याचा काही भागसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 28. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले. हे टिंबटिंब या गुणाचे उदाहरण आहे. हा प्रश्न 2021च्या TET पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. रयतेची काळजी, 2. संघटन चातुर्य,
3 सहिष्णू धोरण, 4 स्वातंत्र्याची प्रेरणा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संघटन चातुर्य. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 8वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 आदर्श राज्यकर्ता. संघटन चातुर्य. स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केले. त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होते. त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे लोक गोळा केले आणि महाराजसुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांची तेवढीच काळजी घेत असत. उदाहरणार्थ स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेधे हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते. उतारवयी ते आजारी पडले तेव्हा महाराजांनी त्यांना औषधोपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असे सांगितले. पुढचा प्रश्न पाहूया. 29 छत्रपती संभाजी महाराजांनी टिंबटिंब या ग्रंथाची रचना केली. हा प्रश्न 2025च्या TET पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 बुद्धभूषणम, 2 आज्ञापत्र, 3 शिवभारत, 4 राजव्यवहार कोश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुद्धभूषणम. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 8वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. यामध्ये बघा, संभाजी महाराजांनी बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत केली. त्यातील 2ऱ्या अध्यायात राजनीतीची चर्चा आलेली आहे. त्यात राजाची लक्षणे, प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण व कार्य, राजाचे सल्लागार, गड व गडावरील साहित्य, लष्कर, राजाची कर्तव्ये, हेर व्यवस्था इत्यादी विषयी माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 30 आदिलशहाने सर लष्कर हा किताब कोणाला दिला? हा प्रश्न 2014च्या TET पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 मलिक अंबर, 2 फतेह खान, 3 शरीफजी, 4 शहाजी राजे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शहाजी राजे. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 4थीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. शहाजी राजे निजामशाहीत असताना निजामशाही जिंकण्यासाठी मुघल बादशाहाने आक्रमण केले. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजी राजे निकराने लढले. अहिल्यानगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजी राजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली, इतकी की खुद्द मलिक अंबरला त्याबद्दल आयुष्य वाटू लागले. त्यातून उभयतात विस्तुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढचा प्रश्न पाहूया. 31 कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? हा प्रश्न 2017च्या TET पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 धनाजी जाधव, 2 राणोजी शिंदे, 3 हंबीरराव मोहिते, 4 बाबाजी नाईक निंबाळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबाजी नाईक निंबाळकर. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 4थीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त. फलटणचे बाबाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेहुणे. शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या. तथापि पुढे या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या. शिवरायांच्या जवळचा नातलग संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे परगण्यात होता. त्यानेही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली.
कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत. पुढचा प्रश्न पाहूया. 32 दक्षिणेच्या मोहिमेत जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणाची नेमणूक केली? पर्याय पहा. 1 दत्ताजी त्रिंबक वाकनीस, 2 रघुनाथ नारायण हनुमंते, 3 रामचंद्र नीलकंठ मुजुमदार, 4 मोरोपंत त्रिंबक पिंगळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रघुनाथ नारायण हनुमंते. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 8वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 6 मुघलांशी संघर्ष. दक्षिणेची मोहीम. राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंड्यात जाऊन त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली आणि त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूर, होसकोटे तसेच सध्याच्या तामिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीच्या इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली. पुढचा प्रश्न पाहूया. 33 किल्ल्यावर जमा खर्चाचा हिशोब ठेवणे, कर वसूल करणे व पत्रव्यवहार सांभाळणे ही कामे टिंब हा अधिकारी करत असे. पर्याय पहा. 1 सबनीस, 2 कारखानीस, 3 शिलेदार, 4 बारगीर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सबनीस. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 4च्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 17 गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले होते. त्यांची कामं पहा. किल्लेदार किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे, सबनीस कारखानीस यांना आज्ञा देणे, सरकारी पत्रे, हुकूम व आदेश यांचे पालन करणे. सबनीसची कामं पहा. गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे, गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे व पत्रव्यवहार सांभाळणे. कारखानीसची कामं पहा. गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याच्या व वस्तूचा पुरवठा करणे, युद्धाच्या वेळी तोफांना व बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे, गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे याविषयीची कामं होती. आणि या कामांविषयीचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात, म्हणून हा तक्ता व्यवस्थित पाठ करा. पुढचा प्रश्न पाहूया. 34 खालील विधाने बरोबर की चूक ते ओळखा. विधाने पहा. 1 पुणे परगण्यात 190 गावे होती, 2 शिरवळ परगण्यात 40 गावे होती, 3 इंदापूर परगण्यात 74 गावे होती, 4 चाकण परगण्यात 64 गावे होती. आणि पर्याय आहेत हे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2 व 4 बरोबर, 1 व 3 चूक. याविषयीची माहिती पहा. इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. यामध्ये पहा. परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता, त्यात 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता, त्यात 40 गावे होती. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे उत्तर आहे, कारण की त्यात शिरवळ परगण्याची गावांची संख्या व चाकण परगण्यातील गावांची संख्या बरोबर आहे. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज तसेच मध्ययुगीन भारताचा इतिहास यावर आधारित काही महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.